काय झालं? असं नाही करत. दाखव तू नाटक कसं करते दाखव. तुला मम्माच पाहिजे असते ना. बाबा. 4 खाण्याचं असं कबर्ड आहे माझ्याकडे, तिचं सेपरेट. रेड कुठे शोध? रेड. हा, व्हेरी गुड. बरं हिला दिलंही असतं, हे पाणी पाणी करून टाकन पूर्ण. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज माझी जागा चेंज झाली ना, मी नेहमी काय करते तिथे हॉल मधल्या विंडो समोर जाऊन ब्लॉग शूट करते, कारण जेव्हा असा प्रकाश पडतो ना तेव्हा व्हिडिओ खूप सुंदर येत असतो. तुला पण यायचंय? हिला पण यायचंय. आणि हे फिक्स आहे, आम्ही मम्मा रेडी होत असते म्हणजे मम्माच्या टिकल्या आम्ही घेऊन त्या पूर्ण संपायच्या, हे आमचं फिक्स आहे. पण आजकाल तिला मी अशा मोठ्या टिकल्यांचं पॅकेट देते जे तुम्ही मला सजेस्ट केला की तू लावत नको जाऊ. ये ना, मी इथेच तर बेटा. सो हाय कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग. नानू गुड नाईट छान म्हणते. गुड मॉर्निंग असून जमायचं आहे हो ना. बरं गुड नाईट म्हणून दाखव. गुड नाईट सगळ्यांना म्हण. जोरात म्हण. अजून जोरात. आता आमचा आवाज निघत नाहीये. आणि तिचं कसं आहे माहितीये का, जेव्हा खाली पण तिला कोणी भेटतं ना बाय म्हणते तर पहिला सूर जो असतो एकदम हळू असतो बाय, आणि जसे ते थोडे दूर जायला लागले बाय खूप जोरात ओरडते. सो ते आमची प्रॅक्टिस आहे रोजची. पहिले हळू बोलायचं आणि मग जोरात. की आता पहिले सकाळ झाली, आता जस्ट 10:30 वाजायचे आहे अजून, म्हणजे 10 वाजताच आम्ही दोघी झोपायचे. खरंच नाही बाबा, आता आपलं जेवण व्हायचंय अजून. नाही ना बा, थोड्या वेळाने झोपू आपण. सो आता सकाळी उठलो दोघी, मस्त घर एकदम फ्रेश केलं. आज बरेच दिवस झाले होते मी डीप क्लिनिंग केली नव्हती, तर आज खूप लवकर उठली मी. म्हटलं चला आज हे काम आपण आवरून घेऊ. तर एक एक गोष्ट कानाकोपऱ्यात जाऊन पुसायची हे काम केलं. रोज तसं मी झाडू पोछा होण्याच्या आधी ना प्रॉपर सगळं घर धूळ वगैरे पुसून घेत असते, पण डीप क्लिनिंग झालेलं नव्हतं. सो पटापट सगळं छान पुसून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता फ्रेश पण होऊन जाऊ. तर पटापट आंघोळ केली. सो अनायाला पण माझ्यासोबत छान आंघोळ बिंघोळ करून फ्रेश करून दिलेला आहे. आम्ही दोघीही लवकर रेडी झालो. रोशन गेलेला आहे जिमला. तो आल्यावर मग आता आमचं जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी आहे आणि त्यानंतर तो ऑफिसला जाईल आणि त्याचबरोबर आमचा दिवस. सो आजचा आमचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नानू नाही आणि चिमणी कावला ऊल. कसं म्हणते? हा मम्मा बाबा आजी उडते का आजी? आणि आई मामा मामी काका काकू उडते? कोणीच नाही उडत. हो सगळ्यांना म्हणा थोड्या वेळाने भेटू. ठीक आहे भेटू बोला. ही फुलं जी हरतालिकेच्या आधी लागली होती, म्हणजे त्याला बराच वेळ झालाय 15 दिवसाच्या पेक्षा जास्ती, तरी ती अजूनही तेवढी सतेज आणि सुंदर दिसते, म्हणून तुमच्याशी शेअर करायची सुद्धा इच्छा झाली माझी. आणि आता माझ्याकडे थोडासा वेळ होता तर मी सुरुवात केली अनायाचे कपडे आवरण्यासाठी. सगळे कपडे प्रॉपर सेग्रिगेट करून ठेवले, म्हणजे मला तिचं कबर्ड छान सेट करून ठेवता येईल. सो आत्ता रोशन जिमवरनं आला, तोपर्यंत मी माझं आवरेल तेवढं काम केलं. पूर्ण झालेलं नाही आहे. आणि याचं कबर्ड खूप बेस्टी झालं होतं आणि त्याच्यावर धूळ पण खूप बसते. सो ते पटापट छान क्लीन करून घेतलं. होईल तेवढे कपड्या घड्या करून त्याच्यामध्ये ठेवले आहे. पण बाकीचे कपडे अजून बाकी आहे, जे वाळू टाकले होते ते मी काढले आता. आणि मी जेव्हा बोलत असते तिला एक वेगळाच आनंद असतो माझ्या कडेवर यायचा आणि स्वतः असं बघायचं कॅमेरामध्ये. काय कळतं तुला नानू? काय कळतं? येते ना, असं येते नाच म्हणते ती. सो ठीक आहे, मग आता ते कपड्यांच्या घड्या बाकी आहे आणि बाकीचं कबर्ड लागायचं बाकी आहे. पूर्ण लागल्यावर तुम्हाला दाखवते की ते मी कसं सगळ्या गोष्टी अरेंज करते. पण त्याआधी आता रोशन आला आहे आणि रोशनला ऑफिसला जायला उशीर होतो. सो पटापट जेवण वगैरे करून घेतो. वाढून घेतला आता जेवण करतो. आमचं जेवण झालं की लगेच मी अनायाला सुद्धा जेवण देते, म्हणजे मग तिच्या झोपायची वेळ होते. तर डिपेंड करतं, जेवण झाल्यावर लगेच झोपायचं की थोड्या वेळाने झोपायचं, कारण म्हणजे 12:30-1च्या दरम्यान ती झोपत असते. सो आता 11:30 वगैरे वाजतायत. आम्ही जेवण करतो. आम्ही जेवण लवकरच करत असतो कारण रोशनला ऑफिसला जायचं असतं.
आणि मग जेवण वगैरे करून माझं जे कपाट लावण्याचं काम आहे ते पूर्ण करते किंवा बाकी ज्या गोष्टी होतात दिवसभरात ते तुमच्याशी शेअर करते. आणि आजच्या जेवणामध्ये होतो फुलकोबीची भाजी. ह्या ड्रमस्टिकच्या फ्राय केलेल्या आहे. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. खूप जास्त हेल्दी आहे. सोबत पोळी आणि 2 वरणाच्या वाट्या, म्हणजे आम्ही दोघं एकाच ताटात जेवतो. ते आधीपासून तसंच आहे, अजूनही तसंच आहे. तुला खूप आवडते नानू ते? नानूची फेवरेट आहे ती. कसं खाते तू? तुझं फेवरेट आहे नानू ते? हो. कसं लागते ग? कसं आहे सांग? कसं आहे? टेस्टी आहे. कसं आहे? व्यवस्थित मग. कसं आहे? ते शेंग खाऊन नाही. शेंग खाऊन हा. आता सांग कसं आहे? टेस्टी. काय झालं? काय झालं? आता बाबा ऑफिसला जाणार नाही का सोन्या? ये तू कपडे खराब करशील माझ्यासाठी. अरे मला सांग. इट्स ओके. मी बाबाला जाऊ देतो ऑफिस. हा हो. बाबा लवकर येणार आहे ना? हो हो. ते असं नाही. बाबाचे कपडे खराब होईल. कपडे तुझे हात खराब आहे बेटू. असं नाही करत. दाखव तू नाटक कसं करते, दाखव. असं करते. बरं जा मम्मा. एकदा किशी देऊन दे बाबाला. किशी देऊन दे. हा व्हेरी गुड. नाही ना बेटू, तू कसं जाशील बेटा मी ऑफिसला? पत्तन आहे तुझं. तुला डे केअरला थांबायचं आहे का? मी जॉब सोडू का नानू? छान. हा मम्माला विचार. मम्माला म्हणा बाबाला जॉब सोडायला लावायचं. विचार. तुला मम्माच पाहिजे असते ना? बाबाच नाही, तुला मम्माच पाहिजे असते. तुला सांगू का, तिला काल नानू तुला मम्मा आवडते की बाबा? पाहिलं का पहिले. आणि नानू तुला बाबा आवडते की मम्मा ग? पुन्हा डुप्लिकेट आन्सर द्यायला लागली ती, तिला कळते. आणि माहितीये का तू काल तिथे नव्हता ना, तर तिला काय म्हटलं नानू तुला मम्मा आवडते की बाबा? बाबा तर म्हटलं. मग तिची तू झाली. मग ती काय म्हणते नाही मम्मा मम्मा. मग काय म्हणते नाही मम्मा मम्मा बाबा बाबा. नानू हॅपी आहे आता. नानू मम्मा पाहिजे. नानू हॅपी आहे का? हो. नाही. तू येणार का ऑफिस मध्ये? नानू बाबाला लेट होते बेटा. ऑफिस मध्ये डे केअर आहे, तिथे थांबणार का तू? नाही ना. तुला मम्मा सोबत थांबायचं आहे ना? मग कुणासोबत? आपण दोघी मज्जा मज्जा करू ना आज. नानूला नवीन बेम दे ग. हा चला बेम खेळू आपण. नवीन बेम कुठे आहे? न्यू बेम दाखव नानू मला. चला ये चल नानू बेम खेळणार अंकित. हा मी कसं खेळणार आहे नानू? बघ माझ्याकडे. काल मी ऑफिस नव्हतो गेलो ना, आज जायला लागेल ना. अरे तुला आवडली? नानू दाखव दातो कसे दिसते. दातो अरे बाबले नानू तर मस्त दिसताय ग. रोशन ऑफिसला गेल्यानंतर अनायाने एवढा दंगा घातला की मला शेवटी नेहाला बोलवावं लागलं तिला थोडं रमवण्यासाठी. सो अनायाचं कपाट माझं पूर्ण प्रॉपर अरेंज करून झालेलं आहे. सो इकडे सगळ्यात पहिला खाना आहे. हे 4 खाण्याचं असं कबर्ड आहे माझ्याकडे, तिचं सेपरेट. त्याच्यात मी तिच्या गोष्टी प्रॉपरली अरेंज करून ठेवते. सो पहिला जो खाना आहे त्याच्यामध्ये मी तिचे सगळे घरात घालायचे कपडे ठेवते. नाईट सूट्स म्हणा किंवा घरात जे काय आम्ही घालतो ते एकदम साधेवाले कपडे. आणि आता जे तिला लहान होतात ना, तर मी सगळे काढून बाजूला करून ठेवले आहेत. आणि त्यानंतर मग इथे तिचे बाहेर जायचे कपडे असतात. सो बाहेर जाताना जे काही फ्रॉक्स किंवा ड्रेसेस थोडेसे बेसिक व्यवस्थित आहेत ते मी इथे ठेवते, म्हणजे सोपं जातं. घरात हे घालायचे मग बाहेर हे. कारण कधी कधी काय होतं, रोशन तिची तयारी करतो आणि रोशनला जर व्यवस्थित कपडे मिळाले नाही तर तो घरातले आणि बाहेरचे काही ठेवत नाही. तो सगळे तिला कुठलेही घरात आणि कुठलेही बाहेर असं करतो. पण मी असं जर व्यवस्थित करून ठेवलं वेळोवेळी तर मग त्याला सोपं पडतं. म्हणून मग इथे घरातले कपडे, नाईट सूट्स वगैरे, आणि इकडे बाहेरचे कपडे आहेत. त्याचबरोबर इथे जे आहे ना तिचे ट्रेडिशनल ड्रेसेस मी ठेवले आहेत. त्या ट्रेडिशनल ड्रेसेसचं फारसं काही काम पडत नाही, एखाद्या वेळीच पडतं म्हणून ते मागे सरकवून ठेवले.
आणि यामध्ये ना मी असे ऑर्गनायझर्स आहेत, त्याच्यामध्ये तिचे सगळे सॉक्स ठेवते, म्हणजे सॉक्स वेळोवेळी प्रॉपर 2ही पेअर मिळतात. नाहीतर मग काय होतं, सॉक्सची जर वेगळी व्यवस्थित जागा नसेल तर एक पेअर म्हणजे एक सॉक्स मिळतो तर एक मिळत नाही वेळेवर. इकडे तिचे सगळे नॅपकिन्स वगैरे आहेत आणि पॅन्टीज वगैरे ज्या आहेत त्या मी याच्यात ठेवते. सो हे ऑर्गनायझर्स खूप कामाचे आहे, एकदम वेळेत प्रॉपर वस्तू सगळ्या मिळतात. आणि इथे जे आहे ना ते मी तिचे टॉवेल्स ठेवले आहे. सो सगळ्यात खालचा जो खणा आहे ना त्याच्यामध्ये मी तिचे मोठे कपडे ठेवते, म्हणजे तिने नवीन घेतले आहे पण ते तिला अजून होत नाही, थोड्या दिवसांनी होणार आहे. सो ते खालच्या ह्याच्यात असतात, म्हणजे जेव्हा केव्हा मला वाटलं की आता तिची हाईट वाढलेली आहे, आपण आता तिला ते ट्राय करायला पाहिजे, म्हणजे मला माहित असतं की इथे ते नवीन कपडे आहेत आणि मग मी ते ट्राय करून बघते. सोबतच टॉवेल्स भरपूर आहे, म्हणजे तिच्याकडे मला वाटते 6 वगैरे टॉवेल्स आहेत टोटल. तर वरती 2 असतात नेहमी, मग ते 2 धुवायला टाकले की परत 2 काढते, त्याच्यामुळे त्या टॉवेल्सचं पण एवढं काही म्हणजे रोज रोज काम पडत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात खालच्या खाण्यामध्ये मी टॉवेल्स ठेवले आहे. प्लस असा एक अजून म्हणजे त्या कबर्डच्या व्यतिरिक्त एवढे कपडे आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 8 ते 9 ड्रेसेस असतील जे नवीन आहेत. प्लस मी कुठल्या ना कुठल्या ओकेजनसाठी घेऊन ठेवले आहेत, जसं की दिवाळीसाठी आहे, क्रिसमससाठी आहे आणि ते म्हणजे विंटर सीझनसाठी आहे काही. तर ते मोठे पण होतात तिला, म्हणून ते अजून पॅक आहे तर पॅकच ठेवले, म्हणतं काढले तर फालतू धुळेने वगैरे खराब होतात, म्हणून मग ते वेगळे मी व्यवस्थित ठेवून देते आमच्या कबर्डमध्ये. पण बाकीचं मग असं तिचं कबर्ड आता अरेंज करून ठेवलेलं आहे प्रॉपर. आणि नेहा आलेली आहे, तिला आठवण आली होती अनायाची, आणि त्रिशाची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही अनायाला तिच्याकडे घेऊन चाललेलो नाहीये. मग त्रिशा आता थोडी स्कूलमध्ये गेली, आज तिला बरं वाटत होतं, तर मग हाच होतं की मी तिला थोड्या वेळात भेटून येते, कारण मग तिला ताप आहे तर नको वाटतं मग तिला सोबत भेटवायला त्रिशासोबत. सो म्हणून मग ती आली 5-10 मिनिटासाठी. सो तिच्यासोबत तिचं बडबड चाललेली आहे, म्हटलं तेवढ्या वेळात मी माझं हे बोलण्याचं काम करते, कारण नंतर पुढे काय होईल ना, इथे ती झोपेल आता थोड्या वेळात, तिला मी झोपवून देते आणि ती झोपल्यावर मग मी इथे बोलू पण शकणार नाही आणि माझं काही काम पण करू शकणार नाही. मग तेवढ्या वेळात माझं एडिटिंगचं काम होतं आणि म्हणून मग आता मी म्हटलं एवढं तुमच्याशी मी शेअर करून देते तेवढ्या वेळात. तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये ना असं बरेचदा खूप बांधकामाचा आवाज येत असेल की मशीन काहीतरी चालली आहे, कुठेतरी ड्रिल ठोकतायत, तर ते का बरं तुम्हाला दाखवते, कारण माझं जे फ्लॅट आहे ते 12th फ्लोअरवर आहे आणि इथनं खाली भरपूर बांधकाम चालले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा व्ह्यू कधीच ब्लॉक होणार नाही, कारण सगळे छोटे छोटे घरं आहेत. तर तुम्हाला दाखवते आणि तिथे ते काम अजून मला वाटते 4-5 वर्ष असंच चालेल, कारण सगळेजण आपापलं हळूहळू घर बांधतायत. तर तोपर्यंत असाच आवाज येत राहील तो. हे असं काहीचं दृश्य आहे घरासमोर आणि मी नेट लावून घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते की इथे असं सगळं बांधकाम आहेत आणि हळूहळू सगळ्यांची कामं चालली आहेत. काही लोक ऑलरेडी राहायला पण आली आहेत आणि आमच्या खाली सोसायटीमध्ये असा काहीसा व्ह्यू आहे. स्विमिंग टँक आहे आणि इकडे पार्किंग वगैरे आहे. सो आता 2 वाजता आहेत आणि अनाया झोपलेली आहे. अनाया 1.5 ते 2 ते 2 तास झोपते, त्याच्यावरती अजिबात झोपत नाही, झोप खूप कमी आहे तिची. आणि तेवढ्या वेळात मी रोज काय करते तर माझी एडिटिंग, जे मला व्हॉइस ओव्हर वगैरे द्यायचं असतं ना ते मी या वेळेमध्ये देते, कारण ती शांततेत झोपल्यावर मला व्हॉइस ओव्हर्स देता येतात किंवा एडिटिंग वगैरेचं काम शांततेत होतं माझं. ब्लॉग एडिट वगैरे मी करते यावेळी आणि काही प्रमोशनचे व्हिडिओ एडिट करायचे असेल ते सुद्धा करते. पण आता ती झोपली आहे, माझी छोटी मोठी कामं व्हायची आहे तर मी ती करून घेते. सो सगळ्यात आधी तर मला हे काम होतं की येण्याची पाण्याची बॉटल जी आहे ना ती मी व्यवस्थित क्लीन करून ठेवत असते मधनं, म्हणजे 1-2-3 दिवसात करते मी प्रॉपर, कारण ती यानेच पाणी पिते आणि मला असं वाटते की नको आपण ग्लास कसे आपले रोजचे रोज धुतो, पण बॉटल अशी रोज प्रॉपर क्लीन करणं होत नाही. जेव्हा केव्हा मी भरते तेव्हा मी क्लीन करूनच भरते, म्हणजे नॉर्मल आपलं पाण्याने. पण 1-2 दिवसात 2-3 दिवसात असं मी क्लिन्झरने पण छान अशी स्वच्छ करून ठेवते. सो इथे पाणी घेते, पाण्यामध्ये थोडंसं क्लिन्झर टाकते आणि त्याने ही बॉटल छान अशी क्लीन करून घेते. सो बॉटल छान क्लीन करून ठेवली. आता मी हा पोमोग्रेनेट सोलून ठेवते, कारण ती झोपेल म्हटल्यावर तिला काहीतरी स्नॅक्सला वेगवेगळं मला द्यावं लागते. सो म्हटलं आता हे आहे तर हे सोलून रेडी करून ठेवू, म्हणजे ते उठल्यावर आपल्याला तिला दाणे देता येईल. सो माझे दाणे सोलून झाले आणि हे आईस पॅक म्हणू शकतो किंवा याने असं फेसला मसाज करतात. हे मला आत्ता दिसलं, बरेच दिवसांनी मी फ्रीजमधून काढलं तर म्हटलं चला हे ठेवू. आता कधी कधी मी मसाज करते, आठवण राहत नाही मला करायची, पण फेस मसाज आईसने केल्याने ना स्किन खूप छान राहते. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. हे प्रॉडक्ट ऑनलाईन मिळतं, तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करा. मी खूप आधी घेतलेलं आहे
आणि त्याचा वापर खूप कमी होतो. पण तुम्हाला जर म्हणजे स्किन केअर आवडत असेल आणि छान वाटत असेल करायला, वेळ द्यायला पण जमत असेल, तर तुम्ही नक्कीच आयसिंग करायची. आयसिंग म्हणजे असं चेहऱ्याला मसाज करायची असते. ते कशी करायची तुम्हाला मी रात्री दाखवेल. आता मी हे फ्रीजरमध्ये ठेवत आहे. आईस जमला की मग दाखवते संध्याकाळी. नवीन पेज उघडण्याची तयारी जोरासोरात चाललेली आहे. इतके सारे पार्सल्स मागवून ठेवले आहे आणि आज संध्याकाळी मी ते सगळे घालून त्याचा व्हिडिओ शूट करणार आहे. आणि नवीन पेज ओपन केलेला आहे. आता यापुढे तुम्हाला खूप छान छान ड्रेसेस बघायला मिळतील. त्यावर तर तुम्ही नक्की फॉलो करून ठेवा. मी कॉमेंटमध्ये पण पेजची लिंक पिन करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण शेअर करते. संध्याकाळी ओपन करणार आहे आणि व्हिडिओ शूट वगैरे करते. तुम्ही तो पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला खूप छान छान ड्रेसेसचे कलेक्शन बघायला मिळेल. आणि हो, मला रोबोबद्दल पण बरेच जणांनी विचारलं की रोबो कसा आहे, त्याचा रिव्ह्यू दे. तर आता मी तुम्हाला सांगते मी रोबो कसा आणि कधी आणि कशासाठी घेतला होता. तर मी जेव्हा प्रेग्नेंट होती ना, तेव्हा आम्ही तो रोबो घेतला होता. त्याला घेऊन आता 2 वर्ष जास्त होत असेल. पण आम्ही त्याचा सुरुवातीला खूप उपयोग केला. म्हणजे आमच्या मावशी ज्या आहे ना, त्या 4-5 वाजता यायच्या. मग सकाळी झाडू करण्यासाठी आम्ही वापरत होतो आणि पोछा त्याने प्रॉपर होत नाही. आता माझ्या आईकडे नेला होता ना, तिथे तरी व्यवस्थित व्हायचा, कारण तिकडे टाईल्स अशी विजिबल नाही आहे. पण ही टाईल्स जी आहे ना आमची, त्याच्यावर जरा पाणी एक थेंबही सांडलं तर ते एकदम विजिबल आहे आणि ते पसरलं तर तो डाग दिसतो. तर मग त्याच्याला काय होतं ना, तर असं पुसत जो येतो ना, तो असे पूर्ण मार्क्स सोडत जातो. जर तुमची टाईल्स अशी असेल की त्याच्यावर सगळे पडलं वगैरे दिसत नाही तर ओके आहे. पण खूप जर धूळ होत असेल तुमच्या घरात तर मग तो पुसण्यासाठी योग्य नाही आहे. पण झाडूसाठी एकदम छान आहे. म्हणजे एकदम कानाकोपऱ्यातली प्रॉपर सगळी डस्ट जो आहे ना तो उचलून घेतो. त्याच्यामुळे मला झाडण्यासाठी तर तो परफेक्ट वाटतो, पण पोछासाठी नाही. तर जर तुम्ही मला विचाराल तर माझा हा रिव्ह्यू आहे रोबोबद्दल. मला हे पण म्हटलं की तू सध्या अजून म्हणजे बरेच दिवस झाले तो यूज करताना दिसत नाही. तर त्याचे ॲक्च्युली ना ब्रशेस खराब झाले आहेत. तर त्याच्यामुळे त्याचा यूज कमी झाला आहे आमचा. आणि मावशी एकदम वेळेत सकाळी येतात, त्याच्यामुळे मग झाडू पोछा वेळेत होऊन जातो. म्हणून मग आजकाल त्याचा फारसा उपयोग पण होत नाही आहे. आणि हो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आम्ही मुंबईला गेलो होतो, सुप्रियाकडे गेलो होतो. तर मला इतके सारे DMs, इतक्या साऱ्या कॉमेंट्स आल्या आहे की ताई तुला भेटायचं आहे, ताई तू कुठे राहते. तर खरंच मला त्या कॉमेंट्स बघून खूप छान वाटतं. आणि तुम्हाला जशी मला भेटायची इच्छा आहे तशीच माझी पण खूप मनापासून इच्छा आहे तुम्हा सगळ्यांना भेटायची. आणि मोस्टली माझ्या इंस्टाग्रामवर ना सगळ्यात जास्त फॉलोअर्स मुंबईचे आहेत. त्याच्यामुळे मग सगळ्यांचं असं झालं की ताई पुढच्या वेळी आमच्याकडे ये, पुढच्या वेळी आमच्याकडे ये. पण नक्की काय होतं ना, आम्ही एका दिवसासाठी येतो आणि यावेळी आम्हाला असं काहीच कामच नव्हतं. फक्त आम्ही ते लॉंग ड्राईव्हसाठी म्हणून निघालेलो होतो आणि गाडीच्या कामासाठी म्हणून की गाडीचं ते फिल्टर रिजनरेशन जाईल. पण मग आम्ही एकदम फ्री होतो म्हणून मग मी सुप्रियाने मला खूप दिवसाचं बोलून ठेवलं होतं म्हणून मग मी तिच्याकडे गेली. पण प्रत्येक वेळी प्रत्येकाकडे जाणं शक्य होणार नाही माझ्याने. पण जेव्हा केव्हा मी नेक्स्ट टाईम मुंबईला ट्रॅव्हल करत असेल तर मी स्टोरी नक्की टाकेल माझ्या इंस्टाग्रामवर. कारण काय होतं ना, मला खूप जणांचे DMs आहे. मी प्रत्येकाला जाऊन सांगू शकत नाही किंवा त्यावेळा मला त्यांची ID मिळेल, कारण मला खूप मेसेजेस असतात दिवसभरात. तर हे पण शक्य नाही की मला प्रत्येकाची ID लक्षात राहील किंवा प्रत्येकाला मी मेसेज करून सांगू शकेल की मी येत आहे. तर मी त्यावेळी काय करणार, मुंबईला येता अशी स्टोरी टाकणार. ज्यांचं कुणाचं पॉसिबल असेल ना, आपण सगळे मिळून मस्त भेटण्याचा प्लॅन करू. हे फिक्स. जेव्हा केव्हा मी येईल तेव्हा पक्क्यात मी सगळ्यांना भेटेल. पण तेच आहे की सगळ्यांचं जमलं पाहिजे त्यावेळी. म्हणजे मी जेव्हा येते आहे तर आपण भेटण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि त्या व्यतिरिक्त मी काहीतरी लवकरच तुमच्यासाठी छान प्लॅन करणार आहे की जिथे मला तुम्ही सगळे भेटू शकाल. म्हणजे मी पर्सनली स्वतः प्लॅन करणार आहे, कारण माझी पण खूप इच्छा आहे. सो बघू ते कधी काय माझं शक्य होतं ते तुमच्याशी मी लवकरच अनाऊन्स करेल सुद्धा. पण भेटायची इच्छा तुमची जेवढी आहे ना तेवढीच माझी पण आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. नानू उठली. म्हटलं तर मी 2ला झोपली होती. बरोबर 1.5 तास, 3:30 वाजले आता. एवढी झोपते ती. हो ना. काय बोल एवढी कमी झोपते का तू? आणि नानूला मम्माचा माईक दिसलाय ना. आता मम्मा लपून ठेवणार. पटकन. खाऊ पाहिजे तुला? काय पाहिजे? खाऊ पाहिजे नानूला. नानू झोपेतून उठलं नानूला खाऊ पाहिजे असतो. हो, उद्या काय पाहिजे नानू तुला? काय पाहिजे? थाऊ. हे काय थाऊ? नानूचा थाऊ.
ग्रीन नाही का तो? अच्छा अच्छा. अजून कुठे आहे? शोध. रेड कलरचा कुठे आहे? अच्छा ओके. हा कोणता कलर आहे? ब्लू. हा. रेड कुठे आहे? शोध रेड. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. खेळ. टाका टाका. आता दुसरं. ते संपले. रेड आहे. शोध कुठे आहे बघ. हा व्हेरी गुड. काय खाताय ग? हा बनाना आहे तो. लाडू. काय खाते? दाखव. नानू तुला माझ्यावर भरोसा. नानू तुला माझ्यावर भरोसा नाही का? कोण आहे का नानू? कुठे चालली तू नानू? बरं ओके. अंकित आम्ही बाहेर चाललो फिरायला. ओके. आणि मग रोशन ऑफिस वरनं आला. मला म्हणतो बोल म्हणते. हा चप नाही बोलू दे मला. सो रोशन ऑफिस वरनं आला. त्यानंतर आमचं चहा पाणी बेसिक आवरलं आणि म्हटलं ठीक आहे आता शूट साठी रेडी होते, कारण बरेच ड्रेसेस आहे आणि ते करता करता 1-1.5-2 तास निघून जातील. आणि म्हणून मी आता छान अशी रेडी झाली आहे. सो एक ड्रेसेस ट्राय करते. या व्लॉग मध्ये तर नाही, पण बाकी मग तुम्हाला माझ्या पेजवर सगळे ड्रेसेस बघायला मिळतील. आणि फायनली दिवसाचा शेवट करण्याची वेळ आली आहे. अनायाला माझ्यासोबत इथे मध्ये मध्ये करायचं आहे आणि म्हणून तिची रडरड चालली आहे. तर शूट झाला. अजून चेहरा तसाच आहे माझा. पण त्यानंतर लगेच मी कामाला लागली, ते म्हणजे जेवणाच्या म्हणजे डिनरच्या. आमचं डिनर तिचं डिनर सगळं आवरलं आणि त्यानंतर आत्ता फेस क्लीन करायचं आहे. पण तुम्हाला मी सांगितलं होतं मी फ्रीजमध्ये आईस ठेवला आहे. ते आयसिंग कसं करायचं हे तुम्हाला क्विकली मी दाखवते किंवा मी आता करते. आणि त्यानंतर माझा नाईट टाईम स्किन केअर रुटीन करते आणि दिवसाचा शेवट करते. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेत मिळतील. सोबतच मला सगळे खूप रिक्वेस्ट करताय की प्लीज ताई रोज व्लॉग्स टाक, पण रोज थोडंसं पॉसिबल होत नाही. यामुळे मला एडिटिंग या सगळ्या गोष्टींना वेळ मिळत नाही आहे. पण ठीक आहे, मी तरी प्रयत्न करेल की रोज व्लॉग येईल. पण जर का व्लॉग नाही आला तर आपला मिनी व्लॉग तरी रोज येईल. म्हणजे एक दिवस व्लॉग आणि एक दिवस मिनी व्लॉग असं तर पक्क फिक्स येईलच आपलं न चुकता. आणि रोजचा टायमिंग 11 वाजताचा मी फिक्स केला आहे, कारण पहिले 10ला टाकायची. तर मला असं वाटत होतं कुठे ना कुठे गृहिणी म्हणजे सगळ्या मॉम्स म्हणा किंवा आई मावशी काकी जे काही सगळे आहेत ते सगळे बिझी असतात सकाळी. थोडंसं 11 नंतर फ्री होतात आणि 12 नंतर मग सगळे व्हिडिओ बघतात. सो म्हणून मी 11ला टाकते, म्हणजे तुम्ही 12 पासून पुढे कधी पण बघू शकता. आणि बाकी मग जर काही रील वगैरे पोस्ट करायची असेल तर मी संध्याकाळी 5ला टाकते मोस्टली. सो जर माझे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग आता आपण आयसिंग करू पटापट. तर हे त्याच्यामधनं असं होतं, असं काहीचं आईस जमा होतं. आणि तुम्ही पाहिजे त्याच्यामध्ये फ्लेवर्स पण ऍड करू शकता, म्हणजे काकडी वगैरे पण टाकू शकता. कधीतरी मी तसं पण करून दाखवेल. हिला पाहिजे म्हणते. सो सगळ्यात आधी फेस वॉश करून घेतला, म्हणजे चेहऱ्यावर जो काही मेकअप होता तो निघून गेला. आणि त्यानंतर मग मी बर्फाने म्हणजे या आईस पॅकने छान असं मसाज करून घेतलं. असं केल्याने स्किन छान टाईट राहते, हेल्दी राहते. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, 1-2दा करा, तुम्हाला फरक जाणवेल. आणि त्याचबरोबर मी आजचा व्लॉग एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.